आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय। मराठा आरक्षणावर आज सभागृहात चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि सरकारच्या वतीने उत्तर देण्याची तयारी सुद्धा सुरू आहे। सरकारमधील 2 मंत्री जरांगे पाटलांशी फोनवरून संवाद साधण्याची शक्यता आहे। आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। गजानन उमाटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गजानन, आज 2 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, एक मराठा आरक्षण आणि दुसरं म्हणजे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान झालंय त्या संदर्भात नेमकी काय मदत घोषित केली जाते? नक्कीच हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि आठवड्यामध्ये आज महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। सरकारी पक्षाचा प्रस्ताव होता 293 अन्वये आणि त्यावरच आज चर्चा होणार आहे। त्यासोबतच दुष्काळ आणि अवकाळीचं नुकसान आहे त्यावरही चर्चा होणार आहे। गेले 4 दिवस झाले या सगळ्या दोन्ही विषयावर चर्चा सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी वाट पाहतोय की राज्य सरकार मदतीची घोषणा नेमकं कधी करते, तर त्याची प्रतीक्षा आहे। आज घोषणा करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे दुष्काळाची चर्चा सुरू झाली होती त्याच्यावर सरकारी उत्तराचं कुठलंही नमूद नाही, त्यामुळे आज घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती कमी वर्तवली जात आहे। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं मराठा आरक्षणाबाबत, कारण की या अंतिम आठवडा प्रस्ताव किंवा आता मराठा आरक्षणाची जी चर्चा सुरू आहे त्यावर सरकारला रिप्लाय करायचा आहे, त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। जरांगे पाटील आपल्या डेडलाईनवर ठाम आहे आणि 24 तारखेपर्यंत राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचं आहे। आणि सध्याची परिस्थिती बघितली तर कुणबी नोंदी शोधण्याच्या पलीकडे दुसरी काही प्रक्रिया जी आहे ती प्रबळपणे दिसत नाही ज्यातून 24 पर्यंत आरक्षण मिळू शकेल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष लागलेलं आहे। एकूणच हा अंतिम आठवडा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की राज्य सरकार महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार का आणि तो दिलासा कितपत असेल त्यावर विरोधक आणि शेतकरी समाधानी होणार का हा या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। त्यासोबतच मराठा आरक्षणाबाबत सरकार आपली भूमिका मांडणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये शेवटचा हा आठवडा हिवाळी अधिवेशनाचा नेमके कोणकोणते मुद्दे समोर येतात जाणून घेत राहू गजानन तुमच्याकडून।